ज्यावेळी एक घटका होते, अशा 8 घटका म्हणजे एक प्रहर, असे 8 प्रहर म्हणजे एक दिवस रात्र होय, असे 30 दिवस रात्र म्हणजे एक मास होय, असे 12 मास म्हणजे एक वर्ष होय, अशी दशशत वर्ष म्हणजे 1000 वर्ष, अशी 100,000 वर्ष म्हणजे 1,00,000 वर्ष, अशी 100 लक्ष वर्ष म्हणजे 1 कोटी वर्ष, अशी 11,67,54,000 वर्ष म्हणजे एका इंद्रदेवाचं आयुष्य. असे ज्यावेळी 14 इंद्रदेव होता त्यावेळी ब्रह्मदेवांचा फक्त एकच दिवस होतो. असे ब्रह्मदेवांचे 30 दिवस रात्र म्हणजे ब्रह्मदेवांचा 1 मास, असे ब्रह्मदेवांचे 12 मास म्हणजे ब्रह्मदेवांचं 1 वर्ष, अशी ब्रह्मदेवांची 60 वर्ष म्हणजे महासंवत्सर होय, अशी 100 महासंवत्सर म्हणजे 1 युग होय, अशी 18 युग, अनंत युग, विस्तारण युग, अद्भुत युग, तामस युग, कारज युग, तांडज युग, भिन्न युक्त युग, अभ्यागत युग, मनरण्य युग, अव्यक्त युग, तांबूज युग, विश्ववसु युग, अलंकृत युग, कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, अशी ज्यावेळी 18 युग पूर्ण होतात त्यावेळी एक शंख होतो. असे 21,700 शंख म्हणजे एका ब्रह्मदेवांचं आयुष्य. ब्रह्मदेवांचं आयुष्य 21,700 शंख. असे ज्यावेळी 12 ब्रह्मदेव होतात त्यावेळी भोलेनाथ तुमचं फक्त अर्ध निमिष म्हणजे तुम्ही अनादी आहात.